तुम्हाला वाटत असं नाही दुसऱ्या कारखान्याला निघालं काय? आज तो आपण सकाळचं झालतो उभारायला, तेवढ्यात जोडीदार आला आपल्याला सकाळ सकाळ भेटायला. जोडीदारला मस्त टाटा केलं बाय बाय. आणि याला तेवढी थंडी लागत होती ना भाऊ, चला मग एक वायर झालेली याला काढून घेऊ बाहेर. टेलर बाहेर लावून दिली आणि तेवढ्यात निघाला आंघोळ करायला. आंघोळ करून येस्तोवर तर आपलं दोन्ही टेलर झालं ती आवडून. चला मग काय इथं टाइमपास करायचं निघूया. आणि रस्ता तो अशी होती ना भाऊ, खड्डेच. इकडं तर एवढं भारी वाटलं ना भाऊ, जसं काही रोड्यात आलं काय. आणि याचे विषय असे बरं का, हे काही कारखाना वगैरे काही नाही, कंपनी. फायनली लागलोय हवेला आपण. आंघोळ करून तर असं वाटत होतं ना भाऊ, जसं काही शाहरुख खान वाणी दिसत होती मी तुडे. फायनली आलो भाऊ शिक्रापूरला. शिक्रापूरतून निघाला आणि आले कारखान्यात. आज काय बंद आहे काय काय कळा ना भाऊ. आणि कारखान्यात तो आपल्याला आला डायरेक्ट एंट्री वर का मध्ये डायरेक्ट. फायनली काटेवर आलं. चला मग काटे वगैरे करून घेऊ. आणि इथं असं विषय बरं का, काटे डायरेक्ट करायचं नसतं, सेन्सर लावून काटे करावं लागते. आतमध्ये आपलं पुढे ज्यादा वाहन नव्हतं बरं का, 4-5 वाहन होतं. चला मग रशी वगैरे सोडून घेऊ. रशी वगैरे सोडून इकडे बघितलं तर भाऊ एका टेलरला 2-2 माणूस. फायनली लागला आपण किरणा घालील. किरण तर एवढं फास्ट चालवतो ना भाऊ, चालू चालू आपले दोन्ही टेलर खाली. चला मग एमटी गाड्या करून घेऊन डिझेल वगैरे टाकून ठेवू. पंपावर आल्यानंतर काय डायरेक्ट डिझेल नाही देत बरं का, पहिले चेक द्यावा लागते. चेक दिल्यानंतर डिझेल भेटत. आणि हे काय आरसा सोडत नव्हतं, मी लय काळा झालो. मग काय चला करूया कारखान्याला बाय बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.